आमच्या मित्रांनी आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं, पण त्यांनी तो रुमाल नव्हता, हा आमचा रुमाल आहे, हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल. म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही. खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात. आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो. ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत. म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो. आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत शेठचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो. ते या छातीजवळ ह्या काकेमध्ये ह्या गोरगरीब जनतेचे याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. ठीक आहे, टीका टिप्पणी काही करू द्या, आम्ही त्याला भीक घालत नाही आहे. जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर झुकत नाही. लक्षात ठेवा. ज्या वेळेला भरत शेठ चुकल त्यावेळेला मी नमस्कार करेल. आम्ही 4 पावलं मागं सरतो, पण आमची पद्धत आहे. आणि आम्हाला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नका. आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आहे. चुकून पाय लागला तर त्याला आम्ही नमस्कार करतो, कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही शिकवण दिलेली आहे. आम्ही कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही आहे. तुम्हाला कल्पना असेल की अगदी छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता आला तरी तो भरत शेठला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही आहे, आणि भरत शेठ पण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे. आज आमचे कार्यकर्ते आमच्या नावाने बडबडतात की तुम्ही आम्हाला टायमिंग देता 12चा आणि येता 2 वाजता. करणार काय? आपलेच कार्यकर्ते येऊन थांबतात आणि मग त्यांचं काही काम असतं, त्याला सामोरं जात जात आम्हाला बाहेर जावं लागतं. तर म्हणजे माझी विनंती आहे. परवा याच ठिकाणी बरेचशा काही लोकांनी वेगवेगळी काय भाषणं केली, काही नकला केल्या, काय अनेक काही चर्चा झाल्या असतील. असू द्या, त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही. मगाशी सांगितलं, जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला कोण हरवू शकत नाही आहे. हे तुम्हाला आज विरेश्वरांच्या समोर सांगतो. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.